झालेलं आहे। ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने बाबूशाहांनी सांगितलं की ऑस्ट्रेलिया संघ या विभागातील जयमान ढवळेपाडा आहे आणि तसाच निर्णय त्यांच्या वतीने अर्थातच रिकी पॉन्टिंग ज्या पद्धतीने निर्णय घेत असत बाबूशाह तसा निर्णय या ठिकाणी हर्षद केवणे यांनी घेतलेला आहे। प्रथमतः आम्ही बॅटिंग करू आणि प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रण दिले की तुम्ही क्षेत्ररक्षण करा। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। चला भाईजान 11 संघाला विनंती राहील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा। दोन ऑफिशियल यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा। मिस्टर महेंद्र भवर सर आणि मिस्टर जतीन भुयाळ या मिस्टर जेपी जबरदस्त पॅनलचे सर्व चार षटकांची मॅच असणार आहे। दोन्ही टीमला विनंती राहील कारण आता अगदी आपण पाहतोय टॉप 3 साठी ही लढत असणार आहे। गावदेवी खरवई संघ टॉप 3 मध्ये ऑलरेडी दाखल झालेला आहे, त्यांचं अभिनंदन आपण करू। आणि आता ही टॉप 3 साठी लढत असणार आहे। एका बाजूला बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा आणि त्यांच्या बरोदात भाईजान 11 कुळगाव ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी आपण पाहतोय पंकज बोले असेल अँड ऑल टीम, श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली, निलेश दादा मराडे, रमाकांत दादा मराडे, धीरेश मराडे, अमरीश मराडे, नरेंद्र माळी सर्वांचं आपण कौतुक करू। आणि आता ही स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखराकडे चाललेली आहे। चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। बन जोडी अर्थातच आम्ही नेहमी जेव्हा समालोचन करत असो वेगवेगळ्या विभागामध्ये तेव्हा एकाच जंगलातील हे दोन वाघ मैदानामध्ये दाखल होतात। अर्थातच सुनील केवणे आणि सचिन केवणे। भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। या दरम्यान आमचे ढवळेपाडाचे माजिदभाई शेख यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेला आणि जय हनुमान ढवळेपाडा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू आणि त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय। ऑलरेडी रिजवान शेख या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचे पिताश्री त्यांचं मनपूर्वक स्वागत। टॉप 5 ची पहिली लढत भाईजान 11 कुळगाव वर्सेस जय हनुमान बंटी 11 ढवळेपाडा संघ। आणि टॉप 5 ची पहिली लढत, पहिला बॉल पहिल्या षटकातील एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या सामन्यासाठी। हो पहिला बॉल वेग प्रचंड पाहायला मिळाला। अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज तन्वीर वाखाणण्याजोगी षटक तो हाताळतोय। 4 षटकांची ही सुद्धा मॅच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली गाव आयोजित स्वर्गीय जगदीश मोती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। भरभरून या स्पर्धेवरती तुम्ही प्रेम केलेले आणि आता यावेळेस बॉल चाललाय अप्परकटच्या माध्यमातून बॉल सीमा पार। धावा मिळतील टीम ढवळेपाडा संघाला 4। अँड वॉच क्रिकेट आपल्याला सुनील केवणेचं नेहमीच पाहायला मिळालेलं आहे।
मागच्या इनिंगमध्ये 4 चौकारासहित त्यांनी सुरुवात केली होती आणि तिथून धावांची गती फार प्रचंड वेगाने पुढे सरकली. बॅटच्या आतली कडा मागे चालला बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव मिळते. टीमची टोटल अद्यापपर्यंत आपण पाहिली तर एकंदरीत 5 धावा. दीपेश मराडे ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत जॉईन होतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक चांगल्या दर्जाचे कॉमेंटेटर सुद्धा. अगदी आपण पाहतो जेव्हा MPL बानक्युनी प्रीमियर लीग जेव्हा होते तेव्हा दीपेशचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतोय आणि आज ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून ते मात्र काम पाहत आहेत. स्वागत आहे आपलं दीपेश. 5 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. गोलंदाज तन्वीर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत JP जयपवार सर, जबरदस्त पॅनलचे फाउंडर, ऑफिशियल हेड आहेत. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन केवणे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा पहिला धमाका षटकार. 11 धावा फलकावरती आपण पाहतो. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आणि शेवटचे 2 बॉल तन्वीरचे पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड विकेटने आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि सलग लागोपाठचा येणारा दुसरा धमाका षटकार. धावा काउंट केल्या जातील हे लक्षात असू द्या. प्रत्येक संघाला ऑलरेडी आम्ही ज्या सूचना दिल्या होत्या आणि या स्पर्धेचे काही नियम आहेत ते मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तन्वीर वरती आता आक्रमण करण्यात आलंय. एका बाजूला सुनील केवणे खेळतोय 5 वरती तर दुसऱ्या बाजूला 12 वरती नाबाद खेळतोय 2 षटकारांसहित सचिन केवणे. यावेळेस आपण पाहतोय वेग प्रचंड आहे. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सचिन केवणेकडे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा फलकावरती आहेत. आज दरम्यान अगदी आपण जे या मॅचचा आनंद घेत आहेत ते आमचे शाकिब भाई, ज्यांचा नजमा रियल बेवरेज मॅन्युफॅक्चरर्स होलसेलर्स अँड कोल्ड ड्रिंक्स यांचं मात्र एक भव्य शोरूम आहे. अगदी आपण पाहतोय मुस्लिम मॉलला गाळा नंबर 32 सुभाषनगर कर्जत रोड बदलापूर चिनार हॉटेल समोर. अवश्य तुम्हाला होलसेल काही कोल्ड्रिंक्स हव्या असतील तर तुम्ही तिथे अवश्य भेट द्या. याच दरम्यान वेलकम फोटो स्टुडिओचे आमचे योगेशजी राऊत सर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. दीपक दादा चव्हाण सुद्धा या ठिकाणी मॅचचा आढावा घेत असताना अगदी आपण पाहतो या खऱ्या अर्थाने या क्रीडांगणाचा आढावा दीपक दादा चव्हाण यांच्या वतीने घेतला जातोय. कारण नुकतीच अगदी आपण पाहतो त्यांनी अनाउन्समेंट केली की येणाऱ्या 18 फेब्रुवारीला या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेला अर्थातच पालकमंत्री प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा या ठिकाणी होणार आहे. क्रीडांगण हेच असणार आहे धर्मवीर क्रीडानगरी कासगाव. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाज यश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. कासगाव गावाच्या एंड करून हे षटक तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडला सुनील आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. 18 धावा आहेत. यावेळेस पिच बॉल कसा सोडेल सुनील केवणे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक रॉकेट शॉट बॉल सीमा पार षटकार. आमच्या मुख्य मंचावरती बरेच सारे पाहुणे या मॅचचा आनंद घेत आहेत. नुकताच ज्यांचं आगमन झालं विजयजी मराठे साहेब असतील त्या ठिकाणी त्यांच्या समवेत सूर्यकांत माळी असतील. सोनावणे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेशजी राऊत असतील, प्रभाकरजी खांबाळे, दीपकदादा चव्हाण या ठिकाणी, उदयजी मराठे,
अंकुजी कराळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणखीन एक वॉड स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, फक्त क्षेत्ररक्षक पाहत बसतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाके पे धमाका. यावेळेस आपण पाहतो जय हनुमान ढवळेपाडा मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतीये. बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. आणि आता आपण पाहिलं तर काय जबरदस्त पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला 5 बॉलवरती 17 वरती नाबाद आता सुनील केवणे खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला 3 बॉल 12 वरती नाबाद सचिन खेळतोय. चांगली बॅटिंग आहे, ए बन जोडी आहे. जय हनुमान ढवळेपाडा संघाची भरपूर विश्वासू जोडी मैदानावरती खेळतीये. हो यावेळेस ऑन साइडला आणखीन एक चपराक लगावली आडव्या बॅटने. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदर तुम्हाला तडाके बंद षटकार पाहायला मिळाले आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फ्लाइट स्ट्रोक, बॉल सीमा पार आलेला आणखीन एक 3रा षटकार. थोडेसे पुढे आलो ना तर तुम्हाला वांगणी विभाग लागतो आणि आता ढवळेपाडा संघ हा सुद्धा वांगणी विभागातला आहे आणि या मैदानावरती त्यांची दहशत आहे आणि ते हेच सांगतायत ये इलाका भी हमारा है और यहाँ धमाका भी हमारा होगा. क्या बॅटिंग करतायत. 3 षटकार आलेले आहेत. ओ लाईन या ठिकाणी चेक केली जाते, अंपायर सिग्नल, वाईट बॉल, आउटसाइड द ऑफ चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरुवात भरपूर चांगली केली. भाईजान 11 कुळगाव संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तन्वीरने पहिला बॉल जो टाकला ना असं वाटत होतं की इथून सुरुवात या पूर्वार्धाची चांगली पाहायला मिळेल, परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलं. एकंदरीत 17 धावा त्यांनी खर्च केल्या. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 20 धावा यश या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. फुल टॉस बॉल, इथे झाली मिस्टेक अष्टी रक्षकाकडून. अंपायर सिग्नल नो बॉल. नशिबाचा पंजा मिळेल. आम आदमी का हाथ पंजा के साथ. बॉल सीमा पर 4. ओके, एक्स्ट्रा मध्ये या धाबा काउंट केल्या जातील कारण या सर्व गोष्टींचं विश्लेषण व्हायला हवा. कारण सेमीफायनल पर्यंत धाबा आपल्याला काउंट करायचे म्हटल्यानंतर आपण एक एक धाबेचा या ठिकाणी आढावा घेतोय. 42 धाबा आमचे दीपेश आमच्या समावेश जॉईंट आहेत, ऑफिशियल स्कोरर आहेत. अचूक माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणं फार गरजेचं आहे. 42 धाबा 42. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतो पडल्यानंतर थोडासा खाली राहिला टप्पा. अचूक आहे, चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज आपण पाहतो यश अगदी ऑलरेडी सुरुवातीला यशवरती मार पडला, परंतु दिशेपासून थोडेसे ते भरकटले सुद्धा आणि आता मात्र कमबॅक करत असताना शेवटचे काही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 42 धाबा धावफलकावरती आपण पाहतो 4 षटकांचे मॅच आहे आणि एक मोठ्या धावसंख्येकडे आता वाटचाल करते टीम ढवळेपाडा. हो यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. अरबाज प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज केलंय, थांबवलंय आणि आता 2 धावा किंवा 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होता आणि आता या 2 धावा मिळतील. या ठिकाणी बॅटिंग करत असताना बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 धाबा धावफलकावरती 44. हो यावेळेस आडवा बाटे क्रॉस बाटे स्ट्रोक, बॉल चालला ऑन साइडला मिड विकेटला. एक सिंगल आली आणि आता मिळते स्ट्राइक सुनील केवळेला. शेवटच्या बॉलवरती धावत संख्या धावफलकावरती आली. 1-2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा या धावफलकावरती आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि 5व्या क्रमांकासाठी सुद्धा 25,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल या स्पर्धेच्या वतीनं. ही सर्व पारितोषिक या ठिकाणी स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व
आदरणीय आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा बैकर आणि त्यांचेच बंधू आदरणीय सूर्यकांत दादा बैकर यांच्या वतीने देण्यात येतील। ऑन स्क्रीन तुम्हाला ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 ओरिजिनल कुक अर्थात सुनील पवार यांचं देखील या ठिकाणी विश्लेषण व्हायला हवं, कौतुक व्हायला हवं, कारण आपण पाहतो त्यांच्या वतीनं सुद्धा भरपूर सारं योगदान असतं प्रत्येक मॅचेससाठी। त्यांचा मनपूर्वक विशेष आभार। हर्षल भगत असतील, बाळारामजी भगत असतील, त्यानंतर आपण पाहतो माऊली मंगल कार्यालय जे मात्र बैकर ब्रदर्स यांचं बँकेट हॉल आणि ओपन लॉन या ठिकाणी आपण पाहतो नव्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे। यानंतर ध्रुवी ॲक्वा वॉटर मिलन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच नॅचरल वॉटर। सर्वांचं कौतुक आपण विशेष कौतुक करू, कारण या ठिकाणी शेड्स ऑफ ब्रँड हे सुद्धा शॉप आहे, त्यांचं विशेष कौतुक। 70 स्पोर्ट्स असेल शशिकांत लोंगले यांचं, त्यांचं विशेष कौतुक। ज्यांनी या ठिकाणी सडल हाताने मदत केलेली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू। संघाची धावसंख्या 45-45। धावा फलकावती आहेत। षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी 2चा खेळ संपन्न झालाय। दीपेश आम्हाला सांगतात की प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 90+ दाखवतोय। यावेळी सॉफ्टाने सिंगल धाव या ठिकाणी एकवटली जाते। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 46 गोलंदाज अदनान बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात। षटक क्रमांक 3 मध्ये माउंटन व्ह्यू मारेज लॉन्स एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल जे प्रल्हाद मुंडे यांच्या मालकीचं। अगदी हा या बाजूचा एंड तुम्ही पाहतायत, ज्या ठिकाणी अदनान गोलंदाजी करतात त्या एंडने दर्जेदार गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने। पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला सुनीलने आणि आता स्ट्राईक दिली आहे ती सचिन केवणेला। 12 वरती तो नाबाद खेळतोय सचिन केवणे। 3 बॉल त्याने फेस केलेले आहेत। लाईन प्रचंड अगदी आपण पाहतो चांगले पाहायला मिळते, वेग देखील प्रचंड होता। धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आहे। पहिला चेंडू सचिनच्या विरोधात आपण पाहतो अदनानने डॉट फेकलाय, ब्लाइंड स्ट्रोक होता। धावसंख्या स्थिर आहे। गोलंदाजी या एंडने अतिशय दिमागदार पद्धतीने केली पाहिजे आणि तसा प्रयत्न आता अदनान करतायत। यावेळेस पिच बॉल फटका चांगला आहे, लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटकार। जर 6 पेक्षा क्रिकेटमध्ये जास्त धावा जर देता आल्या असना तर योगेश राऊत या फटक्यावरती सचिन केवणेला देता आल्या असा। बॉल सीमा पार षटकार। कल्तमान सुद्धा सांगतात की हा छक्का नाही तर हा अट्टा आहे। 52 धावा फलकावरती आहे। शॉर्ट अप लेन आणखीन एक पुल करण्याचा प्रयत्न आहे। मिस टाइमिंग स्ट्रोक झेल ड्रॉप। ये क्या हुआ असं म्हणावं लागेल। साधा सोपा झेल जजमेंट सुद्धा चांगलं होतं। सचिन केवणेला जीवनदान देणं हे मात्र कितपत महाग ठरू शकतं भाईजान 11 कुळगाव संघाला हे चांगलं माहिती आहे, परंतु आता सर्वांनी डोक्यावरती हात ठेवले असतील। हा झेल ड्रॉप झालाय। अदनान चांगली गोलंदाजी करतात। एखाद्या गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तशी एखाद्या गोलंदाजाला सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते। धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो एकने पुढे सरकते 53 धावा। आता मात्र या षटकामध्ये धावगती थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे। अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अदनान या गोलंदाजाने। 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे। शेवटचे 2 बॉल शिल्लक, स्टील 2 टू गो। या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क नाहीये। सहज गतीने एक चिकी सिंगल घेण्यात आले लेग बाईज अतिरिक्त स्वरूपात। धावसंख्या धाव फलकावरती 54 धावा 54। शेवटचा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील गोलंदाज अदनानचा। स्ट्राइकिंगला सचिन येतात। अद्यापर्यंत आपण पाहतो सचिन 19 वरती नाबाद खेळतोय।
दुसऱ्या बाजूला 27 धाबांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जोडलंय या धावसंख्येमध्ये ते सुनील केवणेने. शेवटचा बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फटका फर्स्टला झेल या ठिकाणी टिपण्यात आली आहे. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल सचिन केवणेला आणि पहिला धक्का लागलाय टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला. स्क्रीन भाईजान कुलगाव इलेक्टेड टू फील्ड लिहिलेलं आहे त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन होईल कारण या गोष्टींचा उलगडा व्हायला हवा. कदाचित जर भाईजान कुलगाव संघाने टॉस जिंकला असा तर त्यांनी सुद्धा बॅटिंगच केली असती, परंतु टॉस जिंकला तो जय हनुमान ढवळेपाडा बंटी 11 या संघाने. लक्षात असू द्या ते करेक्शन आमचे या ठिकाणी ऑफिशियल अपडेटर करतायत. या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक संघाचं कॅल्क्युलेशन त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि आता गोलंदाज आपण पाहतो अरबाज ए येतात. अरबाज ए बी सी असे अरबाज नावाचे 3 खेळाडू आहेत आणि याचा उलगडा सुद्धा सर्व प्रेक्षकांसाठी होणं गरजेचं आहे. अरबाज ए बॉलिंग टाकवत येतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा होता त्याला सुद्धा खेळून काढलंय. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील सुनील केवणेला 4. डोळ्यांचा पारणं फिरणारा फटका पाहायला मिळाला. सच अ ग्रेट शॉट. 58 धावा फलकावरती आपण पाहतोय. ही खासियत आहे सुनील केवणेची. हो पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झाले होते. बॅटची आतली कडा लागली मागे चालला बॉल. यावेळेस इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता दुसरी सुद्धा धावेसाठी पलटली आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कदाचित आपण पाहतो जिथे 1 धाव होणं दीपेश मुश्किल होतं तिथे या 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 62 60 धावा झालेल्या आहेत. माफ करा 60. शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पहिलं सत्र चालू आहे. थोडंसं शांत क्रिकेट आहे मैदानावरती आणि अगदी आपण जर पाहिलं तर अंपायर सिग्नल नो बॉल आलेला आहे. दिशेपासून थोडेसे भरकटत धावा जशा मैदानावरती बरंच आहेत ना. आता गोलंदाजांवरती सुद्धा प्रेशर आहे. अरबाज नावाचा गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करतायत. अद्यापर्यंत त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑन साइडला वळवला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. मैदानावरती भूषण बैकर K7 हा खेळाडू दाखल झालाय. नक्कीच आपण पाहतो आम्ही एका मॅचेस मध्ये चर्चा केली होती भूषण बैकरशी. त्याचा अर्थ त्यांनी आम्हाला सांगितला होता. त्याची चर्चा आपण नंतर करू परंतु आता K7 याच नावाने या खेळाडूला ओळखलं जाईल. पहिला बॉल तो फेस करेल. धावत संख्या फलकावरती 62. ओ यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटक्यासाठी जागा बनवली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे प्रेक्षकांचं स्टँड आहे हार्दिक पांड्या कक्ष त्या ठिकाणी बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. आणि अगदी आपण पाहिलं तर धावांचा ओघ प्रचंड आहे. हो पुन्हा एकदा त्या दिशेने लॉंग लेगला आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक चौकार मिळेल
बॅटिंग करत असताना भूषण बैकर अर्थातच K7 चा हा दुसरा चौकार. ढवळेपाडा संघाने तिथे विजयाचा शिक्का मोर्तब केला आणि आता मैदानावरती आपण पाहतोय 70 धावा इथे तब्बल कुठून काढलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल अवघ्या 23 बॉल मध्ये चांगले बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल अरबाज. ओ लाईन खराब आहे, पाहावं लागेल. हा सुद्धा बॉल मात्र थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा इथे मिळतील एकंदरीत 5. नशिबाचा पंजा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सूर्यकांत दादा भैकर यांचे या ठिकाणी आगमन होते. समाजसेवक आहेत मानकुली गावचे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे श्रीधरजी भैकर, संजयजी कराळे, एकनाथजी मराडे, पांडुरंगजी मराडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. शेवटचा बॉल तो देखील उडवलाय लॉंग गॉफला. अगदी आपण पाहतो एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. या सुद्धा धावा मिळतील 4. K7 भूषण बैकरला मिळतील 4 आणि या 4 धावेने 79 वरती पोहोचलाय टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघ आणि तब्बल 20.00 च्या सरासरीने 80 धावा चेस करावा लागतील टीम भाईजान 11 कुळगाव संघाला या मॅच मध्ये. मित्रा 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. भाईजान 11 कुळगाव संघासाठी अत्यंत दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025 चा थरार तुम्ही पाहताय. हे आमचं मुख्य व्यासपीठ. एका बाजूला आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत विजयजी मराठे साहेब, या मॅचचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांच्या साथीनं आदरणीय सूर्यकांत बैकर साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत, समाजसेवक आहेत मानकुली गावचे. पांडुरंगजी मराडे असतील, सूर्यकांत माळी असतील, एकनाथजी मराडे, दीपकदादा चव्हाण असतील, संजयजी कराळे, योगेशजी राऊत, उदयजी मराडे, पंकज नवले, भास्करजी हिरमाळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. या ठिकाणी विष्णू कोंडिलकर आहेत आणि बाळाराम मामा माळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. आमचे प्रथमेश सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या साथीनं मृगेश मराडे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. ऑन स्क्रीन तुम्हाला हे आमचं व्यासपीठ पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व. 80 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. शिवशक्ती कडाव टीमचे कॅप्टन आणि टेंबोली टीमचे कॅप्टनला विनंती राहील की आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. ज्या ठिकाणी जॉईंट असतील राहुलजी चव्हाण सर. चला आपण टॉस सुद्धा करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. पनवेलचा एक जबरदस्त आवाज. बदलापूरचे अर्थात सर्वांचे लाडके कॉमेंटेटर बाबू म्हात्रे या आपण वेलकम, स्वागत आहे आपलं. करू या ठिकाणी एकनाथजी मराडे साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभस्य आपण टॉस करू. बाणकुली गावचे नामांकित उद्योजक आणि समाजसेवक सुद्धा एकनाथजी मराडे साहेब, आपण या आपल्या शुभस्य केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार लढत होणार आहे.
सर्व प्रेक्षकांच्या नजरा या लढतीकडे असतील. एका बाजूला शिवशक्ती कडाव तो दुसऱ्या बाजूला टीम टेंबवली. दीपेश फाउंडेशन या सूर्यकांत दादा भाईकर आपण स्वागत आहे. टॉस आपण करू. हेड अँड टेल कॉलिंग या ठिकाणी कडाव टीम करणार आहे. ओके ओके. टेल इज कॉल, हेड ॲज इट इज. पाहुण्यांना विनंती राहील आपण स्थानापन्न व्हायचंय. फक्त आपण निर्णय या ठिकाणी विचारणार आहोत टीम टेंबवली संघाला. भरपूर साऱ्या शुभेच्छा पाहुण्यांच्या वतीनं. हा निर्णय का असणार आहे. तुला सुद्धा विश ऑल द बेस्ट ऑल द टीम. आणि आता या ठिकाणी आपण लगेचच जाऊन मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात होते. खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे जिथे 79 धावा कुटण्यात आलेल्या आहेत आणि 80 धावांचं भलं मोठं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. टीम भाईजान 11 कुळगाव संघाला या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून हिंदी शायरी के बेताज बादशाह मिस्टर बाबूशाह. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर मैडिस्टर बात करेंगे. जंग का ऐलान हो चुका है यहाँ पर चौके के साथ है. एक अगला मुकाबला भी देखिए बिग फाइट आ रहा है और उसके पहले देखिए यहाँ से बात करेंगे जिस टीम के देखिए हमने पहले जिक्र कर दिया था. ऑस्ट्रेलिया जैसे टीम है इस तरह से संघर्ष करते हैं. 79 बनाए जीत के लिए 80 की टारगेट है. लेकिन एक ऑस्ट्रेलिया अफ्रीका के बीच में भी ऐसा मुकाबला हुआ था 434 से. लेकिन जहाँ अफ्रीका टीम ने उस पासा को पलटा था, इतिहास से लिखा था, क्या यहाँ से लिख पाएंगे वो भाईजान. ये चलिए भाई यहाँ पर ईट का जवाब अब पत्थर से आता हुआ बड़ा हिट है. AK-47 चरण. छह रन आता हुआ यहाँ पर टीम का स्कोर 10 तक पहुंचता हुआ और यही बल्लेबाजी ऐसे ही करनी होगी. 21 गेंद अभी भी 70 की जरूरत है. सर में कपन बांधकर बल्लेबाजी यहाँ से प्रथमेश को देखिए बात करेंगे. यहाँ से माइंडसेट गेंदबाजी पिछले मैच में देखिए बात करेंगे थोड़ा प्रथमेश को नीचे रखा गया था. खास करके सचिन के उन्हें खुद आए थे गेंदबाजी के लिए. इस बार देखिए बात करेंगे अपने आप को पीछे रखते हुए और इसलिए कहा जाता है मैडी सर के ताकत से ज़्यादा यानी बल से ज़्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. बल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है. और सचिन के उन्हें देखिए अपने आप को थोड़ा सा पीछे रखे हैं लेकिन देखते हैं यहाँ से थोड़ा ताकत का इस्तेमाल बैटर अब तक कर रहे हैं. भाईजान कुलगांव टीम है. एक बड़ा टारगेट यहाँ से 20 के औसत से और यह चलिए कवर के ऊपर से खेला गया. यहाँ से फंस गए जाल में और पहला विकेट देखिए अरबाजवी का विकेट गिरता हुआ. बड़ी टारगेट है तो फिर रिस्क बड़ा लेना पड़ेगा और जाल में फंसाते हुए. एक विकेट छोड़ा है यहाँ पर से अशोक दादा धोले देखिए बात करेंगे पासाने से जहाँ पर मैच को एंजॉय ले रहे हैं और बहुत बढ़िया देखिए उन्होंने टूर्नामेंट को भी शुभकामना और उसके साथ ढोले पड़ा टीम देखिए बात करेंगे. बहुत क्रिकेट के चाहने वाले ऑनलाइन जुड़े रहते हैं. और सीधा खेला है फील्डर से वहाँ पर और एक विकेट यहाँ से गिरता हुआ देखिए अब तालियां बजती हुई. यहाँ पर तनवीर का विकेट पिछले मैच में बहुत बढ़िया बल्लेबाजी किए थे लेकिन कहते हैं ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा.
सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतोय ज्या मान्यवरांचं आपण गेली 4 रात्री वाट पाहत होतो त्या आदरणीय प्रदीपजी तरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते। भिवंडी भादवड वरून या ठिकाणी उपस्थित होतात। शिवनाजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होतात। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय। मनोजजी दिवेकर साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। बॅटची लिडिंग आहे, मागे चालला बॉल यावेळेस आपण पाहतो पॉइंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित करण्यात आलेली आहे। सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली गाव आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व तुम्ही एन्जॉय करतायत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू आणि आपण जाऊया थेट ऑन गोइंग मॅच कडे। नाउ बैक टू क्रिकेट और टू कॉम्बॉक्स। हाँ बिल्कुल मैडी सर देखिए बात करेंगे 17 के नट सेट की जरूरत है इस वक्त। देखिए हमारे वीआईपी डैश में प्रदीप तरी साहब देखिए बात करेंगे। अब बातवड़ उनके साथ साथ देखिए जितने भी देखिए मेहमान उपस्थित हैं सभी का स्वागत है। और ये चलिए भाई बात करेंगे जहाँ पर टारगेट बड़ा है लेकिन से भाईजान कुलगांव टीम है अभी भी देखिए बात करेंगे संघर्ष कर रहा है। 2 विकेट गवा चुके हैं यहाँ से। कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। तो वहाँ पर गेंदबाजों ने अपनी काम कर ली भाई। पहला ओवर के देखिए अंतिम 2 गेंद पर 2 ब्रेक थ्रो दिलाए अरबाज और इसके साथ साथ देखिए तनवीर का विकेट यहाँ से बहुत बड़ा टर्निंग पॉइंट ओवर हो सकता है जहाँ पर शुरुआत खराब तो वहीं बात करेंगे गेंदबाजी में भाईजान कुलगांव टीम के लेकिन क्या बल्लेबाजी में बरसे थे यहाँ पर सचिन क्यों और उनके साथ सुनील और जोड़ी देखिए जो टेनिस क्रिकेट में तहलका मचाई है भाई यहाँ से। जो हम देखा करते थे एडम गिलक्रिस्ट जो ऑस्ट्रेलिया टीम की बात की मैथ्यू हेडन्स है तो उसी तरह से उनके बल्लेबाजी देखिए सचिन क्यों और सुनील क्यों के देखिए यहाँ से 19 रन जोड़े थे सचिन क्यों और खास करके सुनील क्यों ने देखिए इस मैच में टूट पड़े थे। अब गेंदबाजी में देखिए बात करेंगे गणेश यहाँ पर सिंगल डबल से काम नहीं चलेगा। ओ जड़ में देखिए डालते हुए यहाँ से 23 तरार यहाँ पर निसार का विकेट यहाँ से गिरता हुआ यहाँ पर मुश्किल में आती हुई टीम 14 पर 3। बहुत बढ़िया देखिए इस वक्त देखिए हमारे खास भादौड़ से प्रमुख अतिथि देखिए तशरीफ रखे हैं। बहुत बढ़िया सीजन की शुरुआत में भादौड़ में भी देखिए एक अच्छा नाइट मैच कंप्लीट हुआ जहां पर कासल वाली टीम चैंपियन बनी थी। प्रीमियर लीग में उनका बड़ा धमाका था निश्चित रूप से। अच्छी स्टेडियम के जैसे मैडिशर जाओ तो उस मैदान पर है जहाँ बैठने के लिए स्टैंड है, कमेंट्री बॉक्स ऊपर दूसरी इमारत पर है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ थोड़ा सा दिल टूटा होगा भाईजान कुलगांव टीम के। देखिए यहाँ से सुपर 10 की मैच बड़ा अच्छा जीते, टॉप 5 में पहुंचे लेकिन उसके बाद टॉप 5 में और जिस टीम के देखिए हमने जिक्र की थी भाई जब भी देखेंगे पिछले में 3-4 साल से प्रदर्शन दिखते आ रहे हैं। लेग पाई से रन आता हुआ सिर पे देखिए ड्रेस कोड इनके ऑस्ट्रेलियन जैसे नहीं, खेल प्रदर्शन भी ऐसा ही। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 15 पर 3 विकेट। थोड़ी सी निराश रहेंगे यहाँ से और कोशिश कर रहे हैं यहाँ से तो बात करेंगे भाईजान कुलगांव टीम का कोशिश जारी है लेकिन वक्त बता रहा है ढोले पड़ा टीम उन पे भारी है। मचिंद्र गायकर देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से दापुर से देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, स्वागत है। 12 गेंद की बात करेंगे 65 की जरूरत है यहाँ से। और दर्शक देखिए थोड़ी सी यहाँ पर निराश हुए होंगे खास करके भाईजान कुलगांव टीम के समर्थक है। मैडी सर देखिए क्राउड हमेशा आते हैं कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला के इंतजार हो रहे थे। मुझे लगता है शायद वो अगला मैच खड़ा और टीमोली के बीच में देखिए बात करेंगे। करजत नेरेल विभाग से देखिए एक टीम है जिसने पूरी सीजन में देखिए और बदलापुर में देखिए इनकी रिकॉर्ड इतिहास जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में देखिए कौन भूल सकता है उनकी प्रदर्शन है। इस साल देखिए मिस कर रहे हैं उस टूर्नामेंट को।
हमारे मेहर दादा पीछे कर लीजिए, प्रतीक दादा लीजिए, निरेंद्र दादा लीजिए, अनिकेत कुलकर्णी लीजिए। जहाँ पर कड़ाउट टीम ने क्या प्रदर्शन दिखाए थे भाई, जगन्नाथ स्मृति ट्रॉफी देखिए, और वहां से ये टीम देखिए चर्चा में आई और बदलापुर की हर टूर्नामेंट ट्राई कर लीजिए। बहुत सारे देखिए क्रिकेट खेले आज टॉप 5 में पहुंचे हैं, लेकिन एक अच्छा फाइट रहेगा टिम्बोली के साथ वो मुकाबला। लेकिन अब ये मुकाबला में क्या कह सकते हैं, औपचारिकता कहा जाएगा। अगर ये ओवर अच्छा खासा निकल गया, अगर ये ओवर में 4 छक्का भी आता है ना, फिर भी मैच 2 रह जाएंगे। अगर आने वाला 5 गेंद पर 5 छक्का आता है तो फिर उम्मीद जागेगा, लेकिन जीत के करीब नहीं आ पाया। करण दादा लहाने देखिए इनकी तरफ से सचिन के होने के देखिए बात करेंगे। 2 विकेट के लिए 1 लाख 1,000। चलिए बात करेंगे। देखिए आजकल तो खिलाड़ी को मिल रहा है ना भाई, आयुष फील्ड में जाकर ही ग्रामीण के खिलाड़ी 3 लाख 5 लाख 15 लाख 10 लाख 1,000 से तो शुरू किए हैं और मनोबल बढ़ाए। 1,000 भी कम नहीं, 1 लाख के जैसे यहाँ पर छक्का तो आया है, लेकिन कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम अगर हार के कगार पर हो तो ज़्यादा छक्के से खुश नहीं रहेंगे। अगर 9 छक्का भी यहाँ पर लगाते हैं तो 54 तक पहुँचेंगे। चलिए बहुत बढ़िया, देखिए छक्का आया, लेकिन इसके बावजूद भी देखिए यहाँ से यही बात बताए, 9 छक्के भी लगाते ना 9 गेंद के पर, फिर भी 54 तक पहुँचेंगे। 58 की जरूरत थी। अब देखिए 8 गेंद बचा है यहाँ से। मुकाबला थोड़ी सी देखिए एक तरफा बन गया यहाँ से, लेकिन अब अगर बात करेंगे ना ढोले पड़ा टीम को कोई हरा सकता है तो फिर वो एक ही टीम बचा है यहाँ से। वो टीम कौन सा है भाई? ऑस्ट्रेलिया ढोले पड़ा टीम। खुद की गलती से यहाँ पर मैच हार सकते हैं यहाँ से। आज टीम की देखिए बात करेंगे किस नाम से मैदान पर उतरे हैं, जिक्र किए थे बंटी 11 देखिए बात करेंगे जय हनुमान से। ढोले पड़ा टीम देखिए बहुत बढ़िया क्रिकेट देखिए, लगातार अपने प्रदर्शन अपना परफॉर्मेंस को बरकरार रखना इतना आसान चीज़ नहीं होती है। रन आ रहा है देखिए यहाँ से, लेकिन से ये इनकी मेहनत है टीम की भाई। यहाँ से चाहे सुनील क्यों ने लीजिए, सचिन क्यों ने लीजिए, इसलिए तो कहता हूँ भाई ज़िंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। लेकिन हमारे आजकल के जो नौजवान हैं, नए सितारे आते हैं, 2 मैच में मैन ऑफ द मैच बन जाते हैं। अब उन्हें लगता है कि हम पूरी सीजन हीरो बन जाएंगे। हीरो बनने के लिए आपको लगातार मेहनत करना पड़ता है। जो लेजेंड खिलाड़ी रहते हैं ना टीम में, उनका भी सलाह लेना पड़ता है। बाजार में चाहे कितनी भी नई मूंगफली आने जाने दीजिए, लेकिन बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। युवा खिलाड़ी को भी सीखना चाहिए। देखिए सुनील क्यों ने, सचिन क्यों ने आज भी देखिए उनके प्रदर्शन से प्रभावित कर रहे हैं। बाजार में कितनी भी नई मूंगफली आने दीजिए, लेकिन बादाम का कीमत कभी भी कम नहीं होता है। 6 गेंद के 56 की जरूरत है। थोड़ा मैच देखिए यहाँ से बात करेंगे, एक तरफा बनाए, लेकिन चलेंगे डीजे के साथ। फिर वापस जब लौटेंगे चर्चा जिक्र होएगा क्रिकेट का। देखिए पिछली ये मैच भाईजान कुलगांव टीम ने कितना बढ़िया क्रिकेट खेला था। दोस्तों क्रिकेट में ये सब चीज़ें होता रहता है, इसलिए कभी भी कहता हूँ क्रिकेट में घमंड मत करिए, एटीट्यूड मत दिखाइए, क्योंकि जो खुद को समझती थी आलिया, उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। यहाँ पर गालियाँ मिलती है और रेमेडी से देखिए साल 2 साल 3 साल फॉर्म आता रहता है, जाता रहता है, क्लास परमानेंट रहता है, लेकिन इसलिए कहते हैं ना क्रिकेट हमेशा देखिए पैर जमीन पर होना चाहिए। आज अभी देवगरे देखिए बात करेंगे, जिनका मैंने देखिए जिक्र चर्चा किया। इतने अच्छे लेजेंड खिलाड़ी अच्छी कप्तानी कर रहे हैं, बहुत सारा क्रिकेट खेलते हैं, लेकिन देखिए सर झुका कर आते हैं। जब स्टेज पर आते हैं बड़ी अदब के साथ आते हैं। कहते ना अगर आज आप सर झुका कर मेहनत करोगे ना, कल समाज में सर उठा कर आपको इज्जत मिलती रहेगी। विकेट गिरा है, फिर से एक बार वापस मौका डीजे।
फूल तो खिलकर बिखर जाएगा लेकिन खुशबू हवा में रह जाएगी। और बात करेंगे जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए, बात करेंगे हर साल हम टीम में दिखते थे लेकिन इस साल देखिए अच्छी सोच है। नीलेश दादा मराठी लीजिए, पंकज दादा लीजिए, पूरी मैनेजमेंट खूब मेहनत की है। और इस टूर्नामेंट में देखिए जिन्होंने समाज में देखिए हमेशा संघर्ष किए हैं, समाज की काम बेहतर हो। हमारे देखिए आदरणीय सबके लाडले दिलीप गणपत भाईकर साहब अध्यक्ष अग्री समाज उन्नति मंडल बदलापुर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे उपाध्यक्ष बदलापुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन कर उनके साथ देखिए सूर्यकांत गणपत भाईकर साहब समाज सेवक देखिए बात करेंगे। जब तक यही बात हमने छेड़ी कि इस समाज पर इस धरती पर देखिए ऐसे हंसते रहेंगे, क्रिकेट आगे जाता रहेगा। देखिए भारतवर्ष इस वक्त प्रदीप तरीशा भी देखिए तशरीफ रखे हैं। कहते ना दोस्ती रिश्ता वादा, छक्का आया यहाँ से लेकिन मैच से देखिए नजरें हटी हैं। खास करके देखिए बहुत मैच दूर है और शायद यहाँ से रिप्ले में देखेंगे। और सुपला खेलने गए थे यहाँ से तिलक रत्न डिल्सन देखिए बात करेंगे, वो भी बढ़िया है। डिब्लेस ब्राइडन मैकुलन बहुत बढ़िया देखिए। इन्होंने क्रिकेट इसलिए कहते हैं ना कभी कभी टीवी भी ऑन कीजिए, अंतर्राष्ट्रीय मैच देखिए, आईपीएल देखिए, बहुत सारी चीज़ें सीखने को रहता है। रन आता हुआ यहाँ से देखिए बात करेंगे हर्षद दिलीप भाईकर साहब लीजिए, उनके साथ अमोल दिलीप भाईकर साहब लीजिए, अच्छे देखिए उनके सुपुत्र लाडले बेटे। और उसके साथ साथ पूरी श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली हमारे राहुल चौहान सर देखिए जो आवाज़ मैडिशर बदलापुर की देखिए यवन जोड़ी। और ये देखिए गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला, गेंद जहाँ भी निकल जाए फील्डर देखिए यहाँ पर सोचे कि गेंद चौका जाइए चलेगा, थोड़ा कैप को संभाल लेता हूँ भाई क्योंकि मैच तो हमने संभाल लिया है। तय तो ये हो गया पर खरवई टीम देखिए इंतजार में रहेगी। अगला मैच होने के साथ साथ देखिए बॉल आउट होगा, उससे एक टीम फाइनल में पहुँचेगी। और उसके साथ देखिए बात करेंगे खरवई के साथ मान लीजिए सेमीफाइनल मैच रहेगा और वहाँ से कौन सा टीम आएगा ये बॉल आउट में तय होगा। और यहाँ से देखिए एक तो तय हो गया 111 से ढोलेपड़ा टीम देखिए बात करेंगे और बॉल आउट के रेस में पहुँच रही है। बस एक गेंद शेष यहाँ पर भाईजान कुलगांव टीम, कोई बात नहीं, आज भी आप भाईजान हो कल भी रहोगे, लेकिन इस वक्त आपका वक्त बुरा था लेकिन रक्त नहीं रहता है भाई। यहाँ से नो बॉल और 4 रन आता हुआ यहाँ से भाई, ज़्यादा खुश नहीं रहेंगे नो बॉल से भी और एक गेंद करनी होगी। बहुत बढ़िया देखिए यहाँ से कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। पूरी मैनेजमेंट की तरफ से देखिए काम बहुत अच्छी मेहनत लिया गया। देखिए मैदान के काम भी बड़ी अच्छी से पहले भी हम समीर दादा राउत कसगांव की देखिए बात करेंगे डे टूर्नामेंट में जुड़े थे, फाइनल नाइट है। और उसके बाद देखिए आज फाइनल नाइट जुड़ते हुए यहाँ से बदलापुर कर मेडिसन ने बताया प्यार मोहब्बत है क्योंकि पनवेल में भी देखिए बात करेंगे बहुत सारा नाइट चल रही है जहाँ पर निकलना पनवेल से भी कठिन हो रहा है। यहाँ से आज मैडिस सर अगर राहुल चौहान सर भी फ्री रहते तो पनवेल में उनकी भी आवाज़ होती थी 72 नाइट के लिए खास करके, लेकिन टूर्नामेंट के आज देखिए यहाँ से आखिरी नाइट था। यहाँ से वाइट से देखिए बात करेंगे स्टार से रन आता हुआ यहाँ से। चलिए अगले मैच के लिए दोनों टीम तैयार रही है भाई यहाँ पर, और क्राउड देखिए इंतजार में है भाई। एक स्वेटर एक क्वार्टर से ज़्यादा क्या गर्मी देगा अगला मुकाबला। रन कुछ आता हुआ लेकिन फिर भी देखिए भाईजान कुलगांव टीम यहाँ से ट्रॉफी लेकर जाएंगे, लेकिन थोड़ी निराश रहेंगे, चाहते थे क्योंकि जब सुबह होगा ना, सुबह ये नहीं पूछा जाएगा भाई कि यहाँ पर जगदीश स्मृति ट्रॉफी देखिए कौन जीता, यहाँ पर ये पूछा जाएगा कि चैंपियन कौन बना भाई। तो चैंपियन बनने का एक सपना रहता है हर टीम का, लेकिन अभी भी ये कहना कठिन है कौन सा टीम चैंपियन बनेगा। लेकिन इससे पहले इस मैच के मैन ऑफ द मैच के बारे में जिक्र कर लेंगे। पिछला मैच में बात करेंगे सचिन केवने थे मैन ऑफ द मैच, लेकिन इस मैच में बात करेंगे सुनील केवने। देखे भाई ये जय और वीरू की जोड़ी, और गेंदबाज की कमर तोड़ बल्लेबाजी। आइए मैच का मैन ऑफ द मैच चलेंगे राहुल चौहान सर की तरफ, और कई सम्मान भी वहां से किया जाएगा। और मैडी सर देखिए बदलापुर के एक बुलंद आवाज जोड़ रहे हैं इस वक्त कमेंट्री बॉक्स पर। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खरं तर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचे नारायण ढाब्याचे ओनर हर्षलजी बाळाराम भगत साहेबांचं आगमन झालंय। मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही नेहमीच पाहताय खरं तर जी ॲड आपण सातत्याने करतोय, नारायण ढाबा नंबर 1 ढाबा म्हणून आपण पाहतोय। खरवईवरून ज्यावेळेस आपण निघतो त्यावेळेस कर्जत हायवेवरती चामटोली गावाच्या नाक्यावरती आपण खरं तर जो ढाबा पाहतोय त्या ढाब्याचे मालक आमचे हर्षलजी भगत यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ सन्माननीय प्रदीप जी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाशय आपण देणार आहोत।
शिवनाजी नाईक साहेब असतील आणि मनोज दिवेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती राहील की आपल्या तिन्ही मान्यवरांच्या शुभास्य आपण मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी, आकर्षक कॅप आणि स्पोर्ट्स गॉगल अशी 3 पारितोषिके आहेत मॅन ऑफ द मॅच साठी आणि तिन्ही मान्यवरांच्या शुभास्य आपण देणार आहोत. मच्छिंद्र गायकर सर आपले मनपूर्वक स्वागत. बदलापूर चे एक जबरदस्त समालोचक आहेत आणि आज खास करून ढवळेपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय मिस्टर सुनील केवणे. मॅन ऑफ द मॅच प्रदीपजी तरे साहेब, शिवनाथजी नाईक साहेब आणि मनोजी दिवेकर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभास्य आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा हा किताब अर्थातच आकर्षक ट्रॉफी, स्पोर्ट्स गॉगल आणि 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं शशिकांत लोंगले, देवीदासजी भगत, चेतनजी भगत यांच्या वतीनं आकर्षक कॅप, रुही ऑप्टिशियन, शंकरजी भिशे यांच्या वतीनं स्पोर्ट्स गॉगल. याच दरम्यान सन्माननीय अमोलजी बैकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बालचंद्रदादा राऊत यांचे मनपूर्वक स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख माणकिवली गाव सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. हर्षददादा बैकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत.